चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांची प्रभारी पदावरून हकालपट्टी केली अशी चर्चा होती। या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना समोर यावं लागलं। त्यांनी पत्र काढून सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात निवडणुका होतील आणि निवडणूक प्रमुख म्हणून किशोर जोरगेवार यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करावी लागली। महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील भाजप पक्षामध्ये अनेक घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। याच विषयी बोलण्यासाठी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आपल्या सोबत आहे। भाऊ, काल ज्या बातम्या किंवा ज्या वावड्या उठल्या होत्या आपल्याला प्रमुख पदावरून काढल्याच्या, त्या बातम्या कुठून आल्या नेमक्या? ह्या बातम्या कुठून आल्या हाच आता एक संशोधनाचा विषय आहे। काल दिवसभर माध्यमांच्या माध्यमातून मला कळलं की अशा प्रकारचे काही दुसरी नियुक्ती करण्यात आलेली आहे। परंतु जेव्हा त्याची स्पष्टता पण मग माननीय प्रदेशाध्यक्षाच्या वतीने दुपारपर्यंत आली, तो एक आता काही असे तत्व आहेत जे अशा प्रकारचे वातावरण जे भारतीय जनता पार्टीला पोषक आहे ते होऊ नये, भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विजयी होऊ नये म्हणून या प्रकारचं काम करणारे काही असंतुष्ट बातम्या आहेत। म्हणजे विरोधकांवरती तुमचा आरोप आहे? निश्चितपणे हे सर्व काम विरोधी पक्ष करत असतो, विरोधी लोक करत असतात। मार्गदर्शक म्हणून नेमलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी त्या बैठकीमध्ये काही मुद्दे सूचित केल्याचं माहिती आहे की नेत्यांच्या मुलांना तिकीट देऊ नये, नव्यानं आलेल्यांना पक्षामध्ये तिकीट देऊ नये, असं काही झालं? अशा प्रकारचं कोणतंही त्यांनी सूचित केलेलं नाही, सूचित करण्याचा काही प्रश्नही येत नाही। राज्यामध्ये आता सांगितलं की 4 मुद्द्याची चर्चा त्या ठिकाणी झाली। त्याच्यामध्ये नेत्यांच्या कुटुंबियांना तिकीट देऊ नये, एकाच कुटुंबामध्ये तिकीट वाढवणं, एकापेक्षा जास्त तिकीट देऊ नये, नव्यानं पक्षात आलेल्या लोकांना तिकीट देऊ नये, हे प्रकारचं। पण असं मला सांगावं, हे शक्य तरी आहे? जर एखादं चांगली व्यक्ती तिथे आली तर त्याचं स्वागत करणार नाही का? स्वागतच होईल त्याचं। म्हणून अशा प्रकारचे कधी काही नियम, काही चर्चा अशा बैठकांमध्ये उपस्थित होत नाही, झाल्या नाही। एकंदरीत आमदार जोरगेवार यांनी सविस्तर ज्या काही 2-3 दिवसापासून ज्या घडामोडी घडत होत्या याच्यावरती भाष्य केलेलं आहे। आमचा उद्देश फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती भगवा फडकवण्याचा असेल, असा सुतोवाच यावेळी जोरगेवार यांनी केलेला आहे। राहुल असुटकर, पुढारी न्यूज, चंद्रपूर।